विद्यार्थी मित्रांनो, आपण राष्ट्रीय सत्तेच्या घटकाच्या अनुषंगाने आपण विविध जे घटक जे आहेत हे विविध घटक आपण अभ्यासत आहोत. आणि या घटकामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय सत्तेच्या घटकामध्ये मुख्यत्वे करून आपण भौगोलिक घटक अभ्यासला. त्याचबरोबर नैसर्गिक घटक जो आहे नैसर्गिक घटकसुद्धा अभ्यासलं. त्याचबरोबर आपण विचार प्रणालीचं राष्ट्रीय सामर्थ्यामध्ये किंवा राष्ट्रीय शक्तीमध्ये किंवा राष्ट्रीय सत्तेमध्ये काय महत्त्व आहे ते बघितलं. त्याचबरोबर तांत्रिक घटक हे सुद्धा देशाच्या प्रगतीमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणावर कसे प्रभावशील आहेत किंवा प्रभावपूर्ण आहेत ते बघितलं. आणि त्याचबरोबर इतर घटक जे आहेत जे मानवी घटक जे आहेत हे मानवी घटक या अनुषंगाने लोकसंख्येचा आपण विचार केला. आज आपण राष्ट्रीय सत्तेच्या घटकामध्ये जे दोन घटक समाविष्ट होतात त्यामध्ये मुख्यत्वे करून नेतृत्व, ज्याला आपण लीडरशिप म्हणतोय, आणि नंतर इतर घटक म्हणजे अदर फॅक्टर्स, राष्ट्रीय सत्तेची वाढ करण्यामध्ये कोणकोणते घटक जे आहेत महत्त्वपूर्ण आहेत त्या अनुषंगाने आपण बघूया. नेतृत्वामध्ये मुख्यत्वे करून हे 4 मुद्द्यांचा आपण विचार करणार आहोत आणि इतर घटकांमध्ये हे 3 मुद्दे जे आहेत ह्या 3 मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण विचार करतोय. तर नेतृत्व, ज्याला इंग्रजीमध्ये लीडरशिप असं म्हटलं जातं, की राष्ट्राची शक्ती किंवा राष्ट्रीय शक्ती किंवा राष्ट्रीय सत्ता निर्धारित करण्यामध्ये किंवा त्या निश्चितीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात अहम किंवा महत्त्वाची भूमिका किंवा निर्णायक भूमिका जी आहे ही निर्णायक भूमिका ही कशाची असते? नेतृत्वाची असते. ज्या राष्ट्राला नेतृत्व उत्तम लाभतोय, ज्या राष्ट्राला नेतृत्व जे आहे नेतृत्व उत्तम लागतोय, चांगली लीडरशिप लाभते, त्या राष्ट्राचा विकास जो आहे किंवा त्या राष्ट्राची प्रगती जी आहे किंवा त्या राष्ट्राची समृद्धी जी आहे ती राष्ट्राची समृद्धी आपण प्रगतीपथावर असते किंवा टप्प्याटप्प्याने विकास जो आहे त्या राष्ट्राचा होत असतो. त्यामुळे औद्योगिक दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून, शैक्षणिक दृष्टिकोनातून, त्याचबरोबर राजनैतिक दृष्टिकोनातून आपण जर केला तर नेतृत्व हा घटक जो आहे नेतृत्व हा घटक राष्ट्रीय सत्तेच्या म्हणजेच राष्ट्रीय शक्तीच्या किंवा राष्ट्रीय सामर्थ्याच्या अनुषंगाने नेतृत्वाचं वाढ जी आहे वाढ ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळते किंवा राष्ट्रीय सत्तेमध्ये एक महत्त्वाची भूमिका नेतृत्वामुळे मिळते. या नेतृत्व या घटकामध्ये आपण पहिला मुद्दा आपण बघूया राष्ट्रीय ऐक्य. राष्ट्रीय ऐक्याची जी निर्मिती जी आहे राष्ट्रीय ऐक्याची निर्मिती आपण बघतोय की राष्ट्रामधील विविध जे घटक जे आहेत या विविध घटकांमध्ये समन्वय साधण्यासाठी किंवा समन्वयाचा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो किंवा समन्वय आंतरराष्ट्रीय राष्ट्रामध्ये ऐक्याची निर्मिती करण्यासाठी चांगलं नेतृत्व जे आहे हे चांगलं नेतृत्व असणं आवश्यक असतं आणि नेतृत्वाच्या आधारावरच राष्ट्राचं दृढीकरण जे आहे हे राष्ट्राचं दृढीकरण चांगल्या प्रकारे होऊ शकतो. म्हणजेच आपण बघतो की हिटलर असेल, मुसोलिनी असेल की त्याचबरोबर विविध नेते असतील, या काही व्यक्तींच्या किंवा काही नेतृत्वामुळे त्या राष्ट्राला राष्ट्र उभारणीमध्ये एक महत्त्वाचं किंवा राष्ट्रमादनीमध्ये महत्त्वाची त्यांना भूमिका बजावता आली आणि या भूमिकेच्या आधारावर राष्ट्र समृद्ध करण्याच्या प्रयत्नामध्ये किंवा राष्ट्राला एक विशिष्ट दिशा देण्यामध्ये त्या नेतृत्वाची भूमिका निर्माण झाली. म्हणून विविध घटक, राष्ट्रातील हे जे विविध घटक जे आहेत, विविध भाग जे आहेत या भागांमध्ये समन्वय साधण्यासाठी किंवा सुसूत्रता निर्माण करण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये ऐक्याची भावना निर्माण करण्यासाठी चांगल्या लीडरशिपची म्हणजे उत्तम नेतृत्वाची जी आहे ही गरज भासते. त्यामुळे नेतृत्व जे आहे नेतृत्व एक महत्त्वाचा भाग किंवा एक महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. त्यानंतर राष्ट्रीय शक्तीचा आपण विचार करूया. राष्ट्रीय शक्तीच्या अनुषंगाने राष्ट्राची शक्ती जेवढी जास्त प्रभावी असेल, म्हणजे राष्ट्राची शक्ती जी आहे जेवढी जास्त प्रभावी असेल किंवा राष्ट्रशक्तीचा जेवढा चांगल्यात चांगल्या पद्धतीने किंवा सुयोग्य पद्धतीने वापर होईल तेवढंच चांगल्या पद्धतीने त्या राष्ट्राचा विकास जो आहे किंवा त्या राष्ट्राचं सामर्थ्य जे आहे वृद्धिगत होताना दिसते. हे कार्य कशामुळे साध्य होते तर हे उत्तम नेतृत्वामुळं. कशामुळे? उत्तम नेतृत्व, चांगलं नेतृत्व जर लाभलं तर त्या राष्ट्राला एक वेगळी दिशा किंवा चांगली दिशा जी आहे चांगली दिशा लाभू शकते किंवा चांगली दिशा मिळू शकते. याच्यामध्ये आपण जर बघितलं किंवा लक्षात जर घेतलं की दुसऱ्या महायुद्धामध्ये
विन्स्टन चर्चिल यांच्या दमदार नेतृत्वामुळं किंवा चांगल्या नेतृत्वामुळं ब्रिटनला फार मोठं जे पराभवाच्या छायेमध्ये होते ह्या पराभवाच्या छायेतून ओढून ताणून विजय जो आहे विजय त्यांना खेचता आला. त्याचबरोबर आपण जर बघितलं मेटर्निक असेल, टेरलँड असेल, जर्मनी आणि फ्रान्समध्ये किंवा ऑस्ट्रिया आणि फ्रान्समध्ये, त्याचबरोबर तुर्कस्तानमधील केमाल पाशांची क्रांती असेल, राजकीय सामाजिक क्रांती, आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं रशियाला लेनिनचं जे नेतृत्व लाभलं त्या अनुषंगाने जर बघितलं असेल की राष्ट्रशक्तीचा आपण चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्या दृष्टीने जर आपण जर प्रयत्न केलं किंवा नेतृत्व जर केलं तर चांगलं नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून त्या राष्ट्राच्या राष्ट्रीय शक्तीमध्ये म्हणजेच राष्ट्रीय सत्तेमध्ये सुद्धा वाढ करता येते. त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा. तिसरं, परराष्ट्र धोरणाच्या संदर्भामध्ये की परराष्ट्र धोरणाची निश्चिती जी आहे की सर्वसाधारणपणे आपण बघतो की प्रत्येक राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणाची निश्चिती जी आहे ही तेथील चांगल्या नेतृत्वामुळे मिळत असते. म्हणजे एखाद्या राष्ट्राला चांगलं नेतृत्व जर लाभलं किंवा उत्तम नेतृत्व जर लाभलं तर त्या राष्ट्राचं परराष्ट्रीय धोरण म्हणजेच फॉरेन पॉलिसी किंवा परराष्ट्र नीती जी आहे ही परराष्ट्र नीती चांगल्या प्रकारे किंवा चांगल्या पद्धतीने ती मांडली जाऊ शकते किंवा आरेखन त्याचा चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकते की ज्या आधारावर आंतरराष्ट्रीय परिस्थितीला अनुसरून खंबीर स्वरूपाचे निर्णय जे आहेत हे खंबीर स्वरूपाचे निर्णय ते राष्ट्र घेऊ शकेल. यासाठी सुद्धा चांगल्या नेतृत्वाची गरज जी आहे किंवा उत्तम नेतृत्वाची जी गरज जी आहे ही गरज भासते की आपण बघतो की राष्ट्रीय हितसंबंध साध्य करताना प्रत्येक राष्ट्र स्वतःचं असं परराष्ट्रीय धोरण आखत असतो किंवा निर्धारित करत असतो किंवा निश्चित करत असतो आणि त्या परराष्ट्रीय धोरणाच्या माध्यमातून किंवा राजनयाच्या माध्यमातून राष्ट्रीय हितसंबंध हे जोपासण्याचं काम ते प्रत्येक राष्ट्र किंवा ते राष्ट्र करत असते. यासाठी उत्तम नेतृत्वाची गरज जी आहे किंवा चांगल्या नेतृत्वाची गरज जी आहे हे चांगल्या नेतृत्वाची गरज भासत असते. आणि उत्तम जर नेतृत्व जर लाभलं किंवा चांगलं जर नेतृत्व जर लाभलं तर त्या देशाला किंवा त्या राष्ट्राला राष्ट्राच्या त्या घटकामध्ये किंवा विविध घटकांमध्ये किंवा राष्ट्रीय प्रगतीमध्ये त्याचा एक मोलाचा वाटा जो आहे किंवा महत्त्वपूर्ण वाटा जो आहे हा महत्त्वपूर्ण त्या राष्ट्रांच्या माध्यमातून केला जातो. भारतामध्ये आपण जर उदाहरण जर लक्षात घेतलं तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी परराष्ट्र धोरणाची निश्चिती करताना किंवा परराष्ट्र धोरण मांडताना सुद्धा त्यांनी या सगळ्या बाबींची भारताला अनुषंगून असणारं परराष्ट्रीय धोरण कसं असावं आणि यामुळे काय झालं की भारताचं परराष्ट्रीय धोरणाची दिशा ही निश्चित करण्यात आली. तर हा तिसरा मुद्दा. चौथा, राष्ट्राला प्रतिष्ठा जोपासण्यामध्ये सुद्धा म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्राची प्रतिष्ठा जी आहे ही प्रतिष्ठा जोपासण्यामध्ये सुद्धा नेतृत्वाचा कस लागतो किंवा नेतृत्व चांगलं लागतो. त्यामुळे नेपोलियन असेल, हिटलर असेल, त्याचबरोबर आपण बघतो की चर्चिल असेल, रुझवेल्ट असेल, त्याचबरोबर स्टॅलिन असेल, माओ असेल, कॅनेडी असेल की ज्या राष्ट्राला चांगलं नेतृत्व लाभलं, ज्या राष्ट्रांना किंवा देशांना चांगलं नेतृत्व लाभलं त्या राष्ट्राचं जे नॅशनल प्रेस्टिजियस जो आहे किंवा एक प्रकारची राष्ट्रीय प्रतिष्ठा जी आहे ही आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये चांगल्या पद्धतीची राहिली आहे किंवा चांगल्या स्तरावरची राहिली आहे. त्यामुळे राष्ट्राच्या किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या क्षेत्रामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये किंवा जागतिक पटलावर राष्ट्राची प्रतिष्ठा उभारण्यामध्ये किंवा पुढे जाण्यामध्ये किंवा इमर्ज होण्यामध्ये सुद्धा नेतृत्वाची जी भूमिका जी आहे नेतृत्वाची भूमिका ही महत्त्वाची किंवा महत्त्वपूर्ण ठरते. म्हणून या चार मुद्द्यांच्या आधारावर आपण राष्ट्रीय शक्तीमध्ये किंवा राष्ट्रीय सत्तेमध्ये नेतृत्वाची गरज किंवा नेतृत्व जे आहे नेतृत्व हे कशा पद्धतीने लागू शकतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी ह्या चार मुद्द्यांच्या आधारावर ह्या बाबीवर सांगता येते. नंतर इतर घटक की इतर घटकांमध्ये मुख्यत्वे करून मनोधैर्य किंवा नीतिमत्ता जे आपण म्हणतोय नीतिमत्ता हा घटक जो आहे हा घटक महत्त्वाचा मानला तो राष्ट्रीय सामर्थ्यामध्ये. म्हणजे राष्ट्रांच्या त्याचबरोबर सैन्यांच्या आपण जर बघितलं की राष्ट्राच्या दृष्टिकोनातून आणि नागरिकांच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण जर बघितलं तर राष्ट्राची प्रतिष्ठा वृद्धिगत करण्यामध्ये किंवा राष्ट्राचं सामर्थ्य वृद्धिगत करण्यामध्ये सुद्धा मनोधैर्याची गरज जी आहे किंवा नीतिमत्तेची गरज जी आहे ही भासते. याच्यामुळे युद्धकाळात असेल, संकटकालीन काळामध्ये असेल त्या राष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारी ती राष्ट्र असतील, तिथल्या नागरिक असतील, सैन्य असतील, या सगळ्यांना
युद्धाचा जो आपण बघतो की युद्धाचा प्रभाव कळत न कळतरित्या किंवा अदृश्य स्वरूपामध्ये जाणवत असतो, मग त्यांच्यामध्ये असणारी नीतिमत्ता, त्यांच्यामध्ये असणारा मनोधैर्य त्या राष्ट्राला मनोबल जो आहे मनोबल पुढं करत असतं, मोठं करत असतं। या दृष्टीने सुद्धा मनोधैर्य ही एक महत्त्वाची बाब इतर घटकामध्ये बोलता येते। त्यानंतर राजकीय आणि आर्थिक पद्धती हे सुद्धा एक महत्त्वाचं घटक आहे की राजकीय आणि आर्थिक राष्ट्रशक्तीच्या विकासाच्या अनुषंगाने आपण जर बघितलं की एखादी विशिष्ट अशी राजकीय किंवा आर्थिक पद्धत जर आपण अभ्यासली, पण कोणत्या काळामध्ये कोणती राजकीय पद्धत किंवा कोणती आर्थिक पद्धत योग्यपणे तिचा वापर होईल हे निश्चितपणे सांगता येत नाही। आपण जसं शासन पद्धतीच्या बाबतीमध्ये सांगतोय लोकशाही आहे, त्याचबरोबर हुकुमशाही आहे, राजेशाही आहे, त्याचबरोबर साम्यवादी आहे, तर हा येणारा काळ ठरतो। त्याचबरोबर आर्थिक व्यवस्थेच्या बाबतीमध्ये किंवा अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपण जर म्हटलं तर संमिश्र प्रणाली आहे किंवा मिश्र अर्थव्यवस्था आहे, त्याचबरोबर भांडवलवादी अर्थव्यवस्था आहे, त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या आर्थिक पद्धती आहेत की या आधारावर आपण जर बघितलं तर त्या आधारावर सुद्धा त्या राष्ट्राचं सामर्थ्य वाढवण्यामध्ये त्या राष्ट्रामधील असणारी राजकीय व्यवस्था, त्याचबरोबर त्या राष्ट्रामधली असणारी आर्थिक पद्धती म्हणजे उत्पादन आणि त्याची आर्थिक प्रणाली जी म्हणते हे सुद्धा महत्त्वाचं घटक आहे। आणि या अनुषंगाने सुद्धा राष्ट्रीय सत्तेच्या घटकामध्ये किंवा राष्ट्रीय सत्तेमध्ये वाढ करण्यासाठी हा घटक सुद्धा जो आहे हा घटक सुद्धा महत्त्वाचा मानला जातो। त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे नोकरशाही आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये इतर घटकामध्ये याचं वर्णन केलं आहे की राष्ट्रीय सत्तेचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक जो कुठला असेल तो नोकरशाही, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ब्युरोक्रेसी असं म्हणतोय की राष्ट्रातील नोकरशाहीचे स्वरूप जे आहे, नोकरशाहीचे स्वरूप हे कसे आहे यावर त्या राष्ट्राची सत्ता जी आहे किंवा राष्ट्रीय शक्ती जी आहे हे राष्ट्रीय शक्ती अवलंबून असते। माहितीचं मिळणारं अचूक संकलन असेल, त्याचबरोबर त्याचं योग्य विश्लेषण असेल, कार्यक्षमता असेल किंवा त्यामधून ह्या ज्या बाबी ज्या आहेत ह्या सगळ्या बाबी राष्ट्रीय सत्तेला पूरक असतात, पोषक असतात। म्हणजेच एखाद्या देशाच्या प्रगतीमध्ये, एखाद्या देशाच्या विकासामध्ये नोकरशाही हा भाग जो आहे किंवा ब्युरोक्रेसी हा भाग जो आहे हा भाग महत्त्वाचा किंवा महत्त्वपूर्ण मानला जातो। या अनुषंगाने आपण जर विचार केला तर नोकरशाही हा घटक जो आहे हा घटक त्या राष्ट्राच्या राष्ट्रीय सामर्थ्यामध्ये वाढ घडवून आणण्यामध्ये, मग त्यांची कार्यक्षमता असेल, त्यांचं मग ते योग्य विश्लेषण असेल, माहितीचं गेलेलं संकलन असेल, त्याच्याकडची गेलेली कार्यवाही असेल अचूकपणे गेलेली, तर त्या राष्ट्राच्या राष्ट्रीय शक्तीमध्ये किंवा राष्ट्रीय सत्तेमध्ये वाढ घडवून आणण्याचं प्रयत्न जे आहे हे नोकरशाहीच्या माध्यमातूनही केलं जातं। त्यामुळे राष्ट्रीय सत्तेच्या घटकामध्ये इतर घटकामधील नोकरशाही हा घटक जो आहे किंवा हा मुद्दा जो आहे हा महत्त्वाचा एक भाग किंवा महत्त्वपूर्ण भाग असं म्हणला जातो। अशा पद्धतीने राष्ट्रीय सत्तेच्या घटकाच्या किंवा राष्ट्रीय सत्तेचे विविध जे घटक जे आहे त्या विविध घटकांच्या अनुषंगाने नेतृत्व चांगलं असणं फार गरजेचं किंवा महत्त्वाचं उत्तम असणं की एखाद्या राष्ट्राची प्रगती किंवा विकास किंवा समृद्धी किंवा भरभराट जी आहे हे उत्तम नेतृत्वामुळे होत असते। म्हणजे साधारणतः आपण कौटुंबिक पार्श्वभूमीपासून जरी बघितलं, कुटुंबातील कुटुंब प्रमुख चांगलं असेल, समाज प्रमुख चांगलं असेल किंवा त्याचबरोबर महाविद्यालयाचा प्रशासक किंवा आणखीन त्या स्तरावर हायरकीने किंवा अधिकारपद परंपरेने आपण जर समोर जातो तसं जर नेतृत्व चांगलं जर असेल तर त्या राष्ट्राचं, त्या कुटुंबाचं किंवा त्या महाविद्यालयाचं किंवा त्या याचं जे विकास जो आहे विकास हा घडतो असतो। म्हणून राष्ट्रीय सत्तेच्या अनुषंगाने हे 4 मुद्दे अतिशय राष्ट्रीय ऐक्य निर्मिती करण्यामध्ये, राष्ट्रशक्तीचा सुयोग्यदृष्ट्या वापर करण्यामध्ये, परराष्ट्र धोरणाची निश्चिती करण्यामध्ये, त्याचबरोबर राष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यामध्ये किंवा जोपासण्यामध्ये महत्त्वाचं नेतृत्व जे आहे हे घटक महत्त्वाचं। इतर घटकामध्ये मनोधैर्य असेल किंवा नीतिमत्ता असेल हा एक महत्त्वाचा मुद्दा मानला जातो। त्याचबरोबर राजकीय आणि आर्थिक पद्धती किंवा नोकरशाही हा घटक जो असेल, तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय सत्तेचे मी तुम्हाला भौगोलिक घटक सांगितलं, त्याचबरोबर नैसर्गिक घटक सांगितलं, त्याचबरोबर वैचारिक घटक सांगितलं, तांत्रिक घटक सांगितलं, त्याचबरोबर आपण कालच्या तासाला आपण बघितलं की मानवी घटक बघितलं आणि आज नेतृत्व हे घटक बघितलं आणि शेवटचे इतर घटक। तर अशा पद्धतीने राष्ट्रीय सत्तेचे विविध घटक जे आहेत हे विविध घटक विविध व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला कळले असणार, समजणे असणार। धन्यवाद। पुढील तासामध्ये आपण राष्ट्रीय सत्तेचे बदलते स्वरूप आपण घेणार आहोत।